भावाची जमीन घेताना कोणती काळजी घ्यावी? चला कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया. मी ॲडव्होकेट कैलास नाईक. कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. एकत्र कुटुंबाचे वाटप होते, भावाभावामध्ये हिस्से होतात, भावाला आर्थिक अडचण निर्माण होते, भाऊ ती मिळकत विक्रीस काढतो, दुसऱ्या भावाला खरेदी घेणार का हे विचारतो. सातबाराच्या उतार्यावर भावाचे एकट्याचे नाव असते. आपण भावाकडून मिळकत खरेदी करतो. काही दिवसांनी भावाची पत्नी व मुले यांच्यातर्फे वकिलामार्फत नोटीस येते की पतीने विक्री केलेला जमिनीचा व्यवहार हा बेकायदेशीर आहे, आमचा त्यामध्ये हिस्सा आहे, आमचा फायदा झालेला नाही. हे टाळण्यासाठी आपण काय करावे हे आठवत. भावाची मिळकत खरेदी घेत असताना आपण सर्वात आधी भावाची पत्नी व त्यांची सज्ञान मुले यांची संमती घ्यावी. मुले जर अज्ञान असतील तर तो विक्रीचा व्यवहार हा अज्ञान मुलांच्या फायद्यासाठी आहे हा मजकूर खरेदी खतामध्ये जरूर लिहावा. बऱ्याच वेळा मुलींची संमती घेतली जात नाही, परंतु मुलीसुद्धा हिस्सा मागू शकतात. त्यामुळे घाई गडबडीत व्यवहार न करता भावाच्या पत्नीची, मुलांची, मुलीची सर्वांची संमती घेऊन